आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मंजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी कालपासून आपण या ठिकाणी पाहत आहोत की सामाजिक व राजकीय या प्रश्नावरील या ठिकाणी तथागतांची आपण प्रवचनं पाहिलेली आहेत. राजकृपेवर अवलंबून राहू नका. राजकीय आणि लष्करी शक्ती जी आहे समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. तदतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की युद्ध हा जो आहे तो चुकीचा मार्ग आहे आणि वज्य लोक जे आहेत हे वज्य लोक जे आहेत आपल्या नियमानुसार अर्थातच तथागतांच्या या तत्वानुसार त्यांचं वर्तन आहे आणि म्हणून त्यांचा पाडाव या ठिकाणी कुणीही करू शकत नाही असं या ठिकाणी तथागतांनी आनंदाला आणि त्या वस्कर ब्राह्मणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा कशी असते, धार्मिक असते. जसं आत्ताच आपण या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की राजा भवतु धार्मिको. तर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा कशी धार्मिक असते. तर या ठिकाणी तथागतांनी सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने पाहत असताना तो सुद्धा या ठिकाणी मुद्दा सांगितलेला आहे की राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा कशी असते, मग धार्मिक असते. तर राजा जो आहे या भारत देशामध्ये सुद्धा हा राजा धार्मिक होऊन गेलेला आहे की ज्या राजाचं नाव आपल्याला सर्वांना अवगत आहे किंवा सर्वांना माहीत आहे
सम्राट अशोक राजा, या सम्राट अशोक राजाने या भूतलावर जे आहे अगोदर जे काही या ठिकाणी युद्ध केलेले होते, परंतु त्याला या धम्माचं काय झालेलं आहे, ह्या धम्माचे तत्व पटलेले आहेत, त्या धम्माचा ज्ञान त्याला अवगत झालं आणि मग त्यांनी या ठिकाणी तथागत भगवंताचा धम्म हा स्वीकार केला आणि संपूर्ण हा जम्बूद्वीपच त्यांनी काय केला होता, मग बुद्धमय केला होता। एवढंच नाही तर या ठिकाणी त्यांनी प्रत्येक म्हणजे प्रत्येक विभागाला या ठिकाणी तशा पद्धतीची नावं सुद्धा दिलेली होती, जी तथागतामध्ये अभिरूढ आहेत अशी ही नावं दिलेली होती। तदतच आपण या ठिकाणी पाहतो की 84,000 जी स्तूप आहेत, ही 84,000 स्तूप सुद्धा कुणी निर्माण केलेली होती, मग सम्राट अशोक राजांनीच या ठिकाणी निर्माण केलेली आहेत। आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतो की आजही ज्यावेळेस आपण उत्खनन करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी तथागतांचे अवशेष मिळून येतात, तथागतांच्या या ठिकाणी आपल्याला स्तूप दिसून येतात, त्यांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। आणि या ठिकाणी जे आहे हा पुनस्त या भूतलावर जे आहे या जम्बूद्वीपावर सम्राट अशोकाने जे आहे या भूतलावर जे आहे तथागताचा धम्म कसा केला होता, मग प्रफुल्लित केला होता। एवढंच या ठिकाणी न पाहता आपल्याला माहित आहे की त्यांची जी कन्या आहे संघमित्रा आणि जो मुलगा आहे जो महेंद्र यांना सुद्धा त्यांनी या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाहेर देशाला पाठवलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा या धम्माचा काय केला होता, मग प्रचार आणि प्रसार केला होता। आणि म्हणून आपल्याला आजही बाहेर देशामध्ये काय दिसतो, हा बौद्ध धम्म दिसतो किंवा तिथली आपल्याला या ठिकाणी ही बुद्धिस्ट राष्ट्रे आपल्याला आजही या ठिकाणी दिसून येतात, ती तत्वप्रणाली त्या ठिकाणी काय करतात, अनुसरतात। आणि म्हणून हे सम्राट अशोक राजाची या जम्बूद्वीपामध्ये एवढी खूप मोठी देण आहे की या जम्बूद्वीपामध्ये त्यांनी स्वतःचे पुत्र आणि पुत्री जे आहेत या धम्माच्या मार्गाने त्यांनी वाटचाल करण्यासाठी जे अर्पण केलेली आहेत। म्हणजे आज आपण या ठिकाणी तुरळकच पाहतो की अशा पद्धतीचं आपल्याला दिसून येत नाही। तर याही ठिकाणी आपण पाहतो की कुणी कुणी आता सामनेर म्हणून या ठिकाणी आपल्या मुलांना किंवा मुलींना, सरासरी मुलांनाच या ठिकाणी आतापर्यंत तर आहे, आणखी मुलींचं या ठिकाणी जे आहे नियोजन केलेलं नाही, परंतु मुलांना या ठिकाणी आजही आपण पाहतो की सामनेर म्हणून दीक्षित केला जातं। कुणी कुणी या ठिकाणी जर मुलांना इच्छा असेल तर त्या ठिकाणी अविरत या ठिकाणी भिक्खू म्हणून राहण्यासाठी सुद्धा काय करत आहेत, परवानगी देत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी हा जो धम्म कसा आहे तर हा धम्म जो सम्राट अशोक राजांनी कसा केला होता, प्रफुल्लित केला होता संपूर्ण या भारत देशामध्ये। त्यांनी हा विरासतच ती सगळी जी आहे या भारत देशाची कुणाची आहे तर सम्राट अशोक राजाची आहे। आजही आपण जो शेतीचा जसा सातबारा असतो, जसं कुणाच्या नावावर जर शेती असेल तर त्या शेतीचा आपण काय पाहतो, सातबारा पाहतो। आजही या जर भारत देशाची या जम्बूद्वीपाचा जर आपण सातबारा पाहिला तर तो सातबारा जो आहे कुणाच्या नावावर निघेल, सम्राट अशोक राजाच्या नावावर निघेल। आणि म्हणून हा जम्बूद्वीप जो आहे हा कोणता जम्बूद्वीप आहे तर भारतमय हा जम्बूद्वीप आहे किंवा बुद्धिस्ट हा जम्बूद्वीप आहे। एवढंच या ठिकाणी न सांगता पुनस्त या राजाने जे आहे त्यांचा जो जावई आहे तो सुद्धा या ठिकाणी त्यांच्या धम्माच्या नुसार अर्थातच तथागतांच्या या तत्वानुसार त्यांनी आचरण केलेलं आहे। तदतच या ठिकाणी त्यांची पत्नी जी आहे, काय होतं पत्नीचं नाव, बोला, हा बरोबर आहे, जी विदेशिका राणी होती त्या विदेशिका राणीला सुद्धा या ठिकाणी या धम्माचं काय केलं होतं, या धम्मामध्ये ती सुद्धा या ठिकाणी अनुसरलेली होती आणि मग या धम्माच्या तत्वानुसार ती सुद्धा आपलं आचरण करत होती। अशा पद्धतीने या सम्राट अशोक राजाचं संपूर्ण म्हणजे त्यांचं या ठिकाणी विश्वाचं या ठिकाणी बुद्धिस्ट झालेलं होतं। आजही आपण पाहतो की जे काही तथागतांचं चक्र आहे ते सुद्धा आपण पाहतो की तिरंग्यावर जे आहे हे अशोक चक्र आजही आपण फडकलेलं पाहतो। एवढंच नाही तर जे खांब आहे त्याला काय म्हणतो आपण, राजमुद्रा, बरोबर आहे आमच्या ताईंचं, राजमुद्रा जी आहे त्या राजमुद्रेवर सुद्धा या ठिकाणी सिंह आहेत आणि ती राजमुद्रा सुद्धा या अशोकाचं जे स्तंभ आहे हे अशोकाचं स्तंभ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। म्हणजे वेगवेगळे जे काही शिलालेख आहेत हे शिलालेख कसे दिसून येतात तर सम्राट अशोक राजाच्या कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहेत किंवा त्यांनी या ठिकाणी संपूर्ण जे कोरीव लेणं आहे ते कोरीव लेणं सुद्धा या ठिकाणी सम्राट अशोकाच्या राज्यकालामध्येच झालेलं आहे। सांगायचं तात्पर्य या ठिकाणी हेच आहे की जर राजा धार्मिक असेल
तर त्याची प्रजा सुद्धा कशी होते, धार्मिक होते, त्याचा प्रधान धार्मिक होतो, त्याचे जे काही कर्मचारी आहेत हे सुद्धा धार्मिक होतात आणि संपूर्ण या ठिकाणी काय होतो तर सगळा प्रजाच या ठिकाणी धार्मिक होते। अशा पद्धतीचं या ठिकाणी भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा सुद्धा कशी होते तर धार्मिक होते। या ठिकाणी जो पुढील भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जो संघ आहे, हा संघ जो आहे कशा पद्धतीने या ठिकाणी संघ आणि त्याची संघटना कशा पद्धतीची निर्माण झालेली आहे। तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी अनुयायांना 2 वर्गात आपला विभागणी केलेली आहे। तो पहिला विभाग म्हटलं म्हणजे भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक। संघ ही भिक्खूची संघटना आणि उपासकाची संघटना नव्हती। बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिवाजक असे। परिवाजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून कशी आहे तर जुनी आहे। प्राचीन परिवाजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतरत्र या ठिकाणी परिभ्रमण करणाऱ्या या लोकांचा एक समुदाय होता। आचार्य आणि दार्शनिक यांच्या या सहचार्यात यावे, त्याची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, दृष्टी आणि गुणवाद इत्यादी विषयावर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्यज्ञान मिळावे। हा त्यांच्या या परिभ्रमणाचा काय होता तर हेतू होता। काही प्राचीन परिवाजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशीच या ठिकाणी राहत होते, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच या ठिकाणी वास्तव्य करत असत। ह्या प्राचीन परिवाजकांच्या वर्गात स्त्री प्रवाजकही असत। त्या कधी पुरुष परिवाजकाबरोबर राहत असत तर कधी स्वतंत्रपणे राहत असत। या प्राचीन परिवाजकांना जो आहे संघ असं नसे, परंतु वर्तनाचे नियम नसत। त्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्या समोर नसायचे, परंतु तथागतांनीच प्रथम आपल्या या अनुयायांचा मात्र एक संघ अथवा भात्रभावाने एकत्र आलेला समुदाय बनवलेला आहे आणि त्यांच्या वर्तणुकीचे त्यांनी या ठिकाणी नियम सुद्धा आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त घ्यायचे ते त्याच्या पुढे या ठिकाणी तथागतांनी ठेवलेलं आहे। अर्थातच तथागतांनी काय केलेलं आहे तर प्रथम या संघाची निर्मिती केलेली आहे। एक संघ अथवा भात्रभावाने म्हणजे एकमेकाला भाऊबंधकीने राहतील अशा या ठिकाणी त्यांनी संघ निर्माण केलेला आहे। आता संघ निर्माण केलेला आहे तर संघ प्रवेश, या संघामध्ये प्रवेश कशा पद्धतीने मिळालेला जातो। संघात कुणालाही प्रवेश मिळेल। हा संघ कुणाला एखाद्याला आहे एखाद्याला नाही असं आपण या ठिकाणी पाहिलेलं नाही। जो येईल त्याला या संघामध्ये कसा आहे मुक्त असा प्रवेश मिळत असे। या संघामध्ये उच्च नीच असा काही भेदभाव केलेला आपल्याला आढळून आलेला नाही। त्याला जातीचे बंधनही आपल्याला या ठिकाणी आढळून आलेले नाही आणि म्हणून त्याला जातीचे बंधनही नसे। त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा या ठिकाणी बंदी नव्हती। जी महाप्रजापती माऊली आहे तिने या ठिकाणी महिलांसाठी जी स्त्रियांना भिक्खू संघामध्ये विनवणी केलेली आहे आणि त्यानंतर या पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा या भिक्खू संघामध्ये मात्र बंदी नव्हती। या संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे। संघात जातीला सुद्धा स्थान नव्हते। संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा सुद्धा भेदभाव पाळला जात नसे। तद्वतच या ठिकाणी संघात सर्व जे आहेत समान मानले जात असत। संघामध्ये माणसाचे महत्व त्याच्या अंगाच्या गुणावर ठरवलेले जात असे, कुळावर नसे। म्हणजे जिथे जन्म घेतलेला आहे त्याचं कुळ या ठिकाणी पाहिलेलं नसायचं, केवळ काय पाहत असत तर गुण पाहिले जायचे। तथागत असं म्हणत असत की संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या त्या नद्याच आहेत आणि म्हणून भिक्खू संघ जो आहे हा महासागराला मिळणाऱ्या काय आहेत भिक्खू संघ हा नद्या आहेत। नद्यांचा स्वतंत्र असे नाव अस्तित्व असे, म्हणजे नद्यांना आताही पाहतो आपण एक स्वतंत्र नाव आहे, परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे एकदा संघाला त्या ठिकाणी तो भिक्खू मिळाला तर तिथे नाव मात्र अस्तित्वात लोप पावत असे किंवा नाव जे आहे त्या ठिकाणी राहत नसे। केवळ काय राहायचं मग एक संघ किंवा भिक्खू संघ असं म्हटलं जायचं। तो इतराबरोबर मिळून एकरूप होता। संघाची ही स्थिती तशीच आहे। भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे त्या ठिकाणी एकरूप होऊन राहत असे। त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा, त्याचं कुळ ही लोप या ठिकाणी पावत असे आणि तथागत म्हणत संघात जो भेद मानला जात असे तो भेद म्हटलं म्हणजे
लिंगभेद स्त्री आणि पुरुष। भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ हा दोनच वेगळा संघ किंवा हा दोनच या ठिकाणी भेद मात्र मानल्या जात असे। संघातील घटकांचे सामनेर आणि भिक्खू असे दोन या ठिकाणी वर्ग पडले जात असे। 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य जो आहे सामनेर मानला जाई। 20 वर्षाचा जो आहे त्याला काय मानलं जाई? मग सामनेर मानला जाई। त्रिशण आणि दशशिला ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा हा सामनेर बने। त्रिशण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी त्यांच्या संघाला सुद्धा शरण आहे। दशशील म्हटलं म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्न सेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषवणार नाही, मी ऐशोआरामापासून दूर राहीन आणि मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ करणार नाही। जे आज आमच्या या उपासकेने सुद्धा हे व्रत या ठिकाणी धारण केलेलं आहे। अशा ह्या 10 प्रतिज्ञा आहेत। ह्या प्रत्येक सामनेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत। या सामनेराला कोणत्याही काळात संघ सोडून उपासक बनता येत असे, परंतु सामनेर हा भिक्खूच्या स्वाधीन ज्यावेळेस होत असे किंवा भिक्खू संघात ज्यावेळेस असे त्यावेळेस भिक्खूंच्या सेवेत आपला काळ त्याला व्यतीत करावा लागत असे, त्याने परिवज्या घेतलेली नसे। भिक्खू व्हायला 2 अवस्थातून त्याला जावे लागे। पहिली म्हटलं म्हणजे परिवज्या आणि दुसरी म्हटलं म्हणजे उपसंपदा। या उपसंपदा घेतल्यावरच तो या ठिकाणी भिक्खू ठरत असते। ज्या सामनेराला भिक्खू होण्यासाठी परिवज्या घेण्याची इच्छा असते त्याला ज्या भिक्खूला या उपादान पदाचा आविष्कार म्हणजे अधिकार असे त्याच्याकडे त्याला जावा लागे। भिक्खू म्हणून 10 वर्ष घालवल्याशिवाय भिक्खूंना उपाध्याय पद प्राप्त होत नसे। किती वर्ष घालावं लागत होती? 10 वर्ष घालावं लागत होती। उपाध्यायाने सामनेराला त्याच्या परिवाजक स्वीकार केल्यानंतर त्याच्यासोबत आणि संरक्षणात त्याला राहावे लागे, म्हणजे त्या संघ सोडून तो इतरत्र राहू शकत नव्हता। या शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलवलेल्या संघसभेत उपाध्यायाला या सामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा लागत असे आणि संघाला तशा पद्धतीची विनंती सुद्धा करावी लागे। जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे तो परिवाजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री मात्र संघाला करून घ्यावी लागे आणि ही खात्री करून घेण्यासाठी परिवाजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत असेल। जेव्हा संघ हा उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच मात्र त्या परिवाजकाला भिक्खू पद मिळेल आणि भिक्खुनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम सुद्धा वरील प्रमाणेच आहेत। या भिक्खुनी संघ प्रवेशाच्या नियमांसारखेच हे भिक्खू संघाचे आणि भिक्खुनी संघाचे सुद्धा काय आहेत? मग तशाच पद्धतीचे हे नियम आहेत। आणि म्हणून भिक्खू जे आहेत किंवा भिक्खू आणि त्यांच्या या ठिकाणी प्रतिज्ञा ज्या आहेत ह्या आपण उद्या पाहणार आहोत। तर या ठिकाणी सांगायचे तात्पर्य म्हणजे जे सामनेर आहे या सामनेर संघामध्ये किती वयाला या ठिकाणी सामनेर होत असे? आता आहे यामध्ये 20 दिलेला आहे, आता 10 वर्षाला सुद्धा आपण सामनेर होऊ शकतो आणि प्रत्येकाने आपल्या मुलांना या ठिकाणी सामनेर करणं आवश्यक आहे, कारण त्या धम्माचे त्या ठिकाणी त्यांना पाठ शिकवले जातात आणि एक आचरणाची पद्धती त्याला मिळून जाते। आणि म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? वयाच्या 10व्या वर्षी, वयाच्या 21व्या वर्षी किंवा 18व्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी बसवू शकतो। जे आपल्या जीवनाच्या म्हणजे एक टप्पे आहेत वेगवेगळे, या टप्प्यामध्ये आपण आपल्या मुलांना या ठिकाणी सामनेर होणं किंवा सामनेर शिबिरामध्ये बसवणं अत्यंत आवश्यक आहे। बाहेर देशाचं जर आपण उदाहरण पाहिलं किंवा आपल्या इथलं जर उदाहरण पाहिलं तर आपल्या इथे जर मुलगी द्यायची तर आपण काय पाहतो की मुलाला नोकरी आहे का, मुलगा नोकरीला आहे का हे आपण पाहतो, मुलाचं कुटुंब पाहतो आणि विशेष म्हणजे आपण काय पाहतो तो मुलगा नोकरीला आहे का हे आपण पाहतो। परंतु बाहेर देशाचं जर आपण उदाहरण केलं आणि मुलींचं जर लग्न करायचं असेल किंवा मुलगी ज्या घरामध्ये त्यांना द्यायची असेल तर ते अगोदर काय पाहतात? मुलगा किती वेळ सामनेर झालेला आहे हे या ठिकाणी पाहतात, कारण हे सामनेर झालं तर त्याच्यामध्ये एक आचारसंहिता निर्माण होते आणि त्याला एक पद्धतीचे चांगले संस्कार त्या ठिकाणी दिले जातात आणि तो कदापि वाम मार्गाने जाणार नाही याची सुद्धा त्याला काय होते मग एक दक्षता घेतल्या जाते। आणि म्हणून या ठिकाणी तथागताच्या या धम्मामध्ये सामनेराला खूप असं महत्त्व आहे आणि हे जे तत्व आहेत आपण सुद्धा या ठिकाणी पाळणं अत्यंत आवश्यक आहे आज। आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत।
साधू साधू साधू. त्यांच्यासाठी पण आहे नाही 10 दिवसासाठी, त्यांचे आहे 10 दिवसासाठी. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू. धार्मिक होते आणि त्यावर या ठिकाणी आधारित एक गीत आहे, ते गीत या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करते. हे गीत आपल्याला सर्वांना सुद्धा माहिती सुद्धा आहे. सम्राट अशोक राजांनी 84,000ची जी निर्मिती केलीच आहे, म्हणजे 84,000 स्तूपाची या ठिकाणी निर्मिती तर केलीच आहे, परंतु त्यांनी आपल्या पोटाची जे 2 गोळे आहेत, पुत्र आणि जी काय म्हटलं, हा संघमित्र आणि महेंद्र, कन्या आणि जो मुलगा आहे, या दोघांना सुद्धा या ठिकाणी ह्या प्रचार आणि प्रसारासाठी पाठवलेला आहे. आणि एक पिता हा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने करायचा आहे एका गीताच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करते. आपल्या मुलाला आणि मुलीला तुम्ही कसं जायचं आणि प्रचार कशा पद्धतीने करायचा आहे हे या ठिकाणी सांगत आहे. जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा, जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा. सीमे पार जा रे जम्बूदीप गाठा, जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा. वदे तुमची माता नका दूर जाओ, वदे तुमची माता नका दूर जाओ. नका रे जीवाला असा घोर लाओ, नका रे जीवाला असा घोर लाओ. परंतु पिता मी सांगतो तुम्हाला, परंतु पिता मी सांगतो तुम्हाला. लाभला तुम्हाला प्रचाराचा साठा, जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा, जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा. तहान भुकेची पोटातील आग, तहान भुकेची पोटातील आग. न जाणे तुम्हाला पर्वतील माग, न जाणे तुम्हाला परतविल माघ. वणी पाखराला वनातील चारा, वणी पाखराला वनातील चारा. कशाचा तुम्हाला गगरीन घाटा, जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा, जा संघ मित्रा, जा रे महेंद्रा. धम्मगीत गाणे पायी पायी जाणे, धम्मगीत गाणे
पायी पायी जाणे उच्चारित जाणे त्रिशरण मुखाने दर्या नदी नाले ओलांडीत जाणे दर्या नदी नाले ओलांडीत जाणे सोबती तुम्हाला सागराच्या लाटा जा संग मित्रा जा रे महेंद्रा जा संग मित्रा जा रे महेंद्रा निर्धनास पाही काळे करी काळ निर्धनास पाही काळे करी काळ बाळांनो तुम्ही तर सम्राटाची बाळ बाळांनो तुम्ही तर सम्राटाची बाळ भविष्यात वामन गाईल हीच गाथा भविष्यात तुम्ही आम्ही गाऊ हीच गाथा तुडवीत जा रे ह्याच पायवाटा जा संघ मित्रा जा रे महेंद्रा जा संघ मित्रा जा रे महेंद्रा सीमे पार जा रे जम्बूदीप गाठा जा संघ मित्रा जा रे महेंद्रा जा संघ मित्रा जा रे महेंद्रा जा संघ मित्रा जा रे महेंद्रा।